श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? कुठलं टेन्शन नाही ना? टेन्शन तर बिलकुल घ्यायचं नाही, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत, हा विचार प्रत्येकाने आपल्या मनात नेहमी ठेवावा आणि स्वामींची ध्यानधारणा करावी. चला तर आज व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे खास आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचा मेन प्रॉब्लेम म्हणजे टेन्शन. प्रत्येकाच्या आयुष्यात हे टेन्शन असतंच. ते घेतलं तरी येतं आणि नाही घेतलं तरी येतं. ज्याच्या त्याच्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. मग ते अनेक प्रकारचं टेन्शन असो. अगदी घरला स्वयंपाक काय करू तेव्हापासून ते मुलांचं भविष्य, त्यांची लग्न, त्यांचे शिक्षण वगैरे हे सर्व काही त्याच्यात येतं. मग हे टेन्शन आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे? कोणत्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत जेणेकरून आपण या टेन्शनमधून व्यवस्थित बाहेर पडू? आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती या टेन्शनचा काहीच परिणाम होणार नाही, हे आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. खरं तर आजचा हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे, कारण प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यात टेन्शन हे आहेत. ज्याच्या मनात टेन्शन आहे, ज्याला भीती वाटते, ज्याला वाटतं माझ्याच आयुष्यात असं का, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून मन शांत झालं की प्रश्न आपोआप सुटतात, असं स्वामी नेहमी म्हणतात. आज आपण स्वामींच्या विचारामधूनच मन कसं शांत करायचं हे बघणार आहोत. टेन्शन कसं कमी करायचं आणि आयुष्यावर विश्वास कसा ठेवायचा. जेव्हा जेव्हा टेन्शन येईल तेव्हा एकच गोष्ट मनाला सांगायची, स्वामी माझ्या नेहमी सोबत आहेत, त्यामुळं मला कोणत्या संकटांना आणि अडचणींना घाबरून चालणार नाही. स्वामी म्हणतात टेन्शन हे बाहेर कुठेच नसतं, ते फक्त आपल्या मनात असतं आणि आपल्या मनाचा खेळ असतं. दुःख हे प्रसंगात नसतं, तर ते आपल्या विचारात असतं. आपण कशासाठी टेन्शन घेतो हे त्याच्यावरती अवलंबून असतं. तर काही माणसांच्या आयुष्यामध्ये भविष्याची भीती असते, कोणाला पैशांची चिंता असते, नात्यांमधल्या अपेक्षा तर खूप असतात, लोक काय म्हणतील याची भीती असते. तर स्वामी म्हणतात, जो उद्याचा विचार आज करतो तो आज जगू शकत नाही. वर्तमानावर जरी भविष्यकाळ अवलंबून असला, तर वर्तमान काळ तुम्ही पूर्ण मनसोक्त जगल्याशिवाय भविष्यकाळ तुमचा चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न असा पडतो की देवावर माझा विश्वास आहे, देवाचा मी नामजप करतो, तरीही माझ्या आयुष्यात असा त्रास का आहे? तर स्वामी सांगतात की संकट ही शिक्षा नसतात, तर ती तयारी असते. कारण माणसाला आपल्या आत्मेची, आपल्या चांगुलपणाची परीक्षा द्यावी लागते, तरच माणूस पुढील प्रवासासाठी योग्य ठरतो. समजा आपल्या आयुष्यात जर संकट नसती, तर काही शक्ती आपल्याला ओळखूही आल्या नसत्या. आपण आपल्या येणाऱ्या आयुष्यात खूप मौज-मजेमध्ये राहिलो असतो. तर स्वामी म्हणतात, मी तुला संकट देतो, कारण ती पेलायची ताकद मी आधीच तुला दिलेली असते. मी कुणालाही संकट देत नाही. ज्याच्यामध्ये पेलायची ताकद असते त्यालाच मी संकट देतो, जेणेकरून तो मृत्यूनंतरच्या प्रवासाला योग्य प्रकारे सामोरे जाईल. स्वामी म्हणतात, जेवढा तुम्ही कमी विचार करशिला तेवढं तुम्हाला आयुष्याचं जास्त समाधान मिळेल. स्वामींचा एकच मंत्र आहे, जे होणार आहे ते माझ्या इच्छेने होईल. दररोज हे 3 शब्द मनाला सांग. स्वामी आहेत, स्वामी पाहतात, स्वामी करतील. मनाला लगेच आधार मिळतो. फक्त करून तरी बघ. म्हणून स्वामी म्हणतात, अपेक्षा जितक्या जास्त तितकं दुःख जास्त. आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो. याच्यासाठी मी एवढं केलं आहे, त्याने हे माझ्यासाठी करायला पाहिजे. पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मात्र डोक्याला टेन्शन येतं आणि आपलं मन दुखावलं जातं. तर स्वामींचा सल्ला एकच आहे की तू चांगलं कर्म कर आणि इतरांकडून अपेक्षा सोड आणि जे काही फळ आहेत ते मिळण्यासाठी माझ्यावरती सोपव. फक्त तुला काय करायचं आहे, तर कर्म चांगलं करायचं आहे, इतरांकडून अपेक्षा करायची नाही आणि फळाची अपेक्षा माझ्यावरती सोडायची आहे. जेव्हा आपण शिकतो तेव्हा या गोष्टी शिकतो, तेव्हा आपल्या मनातलं टेन्शन 99% कमी येतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अशी एक वेळ येते जिथे वाटतं आता काहीच उरलं नाही. तेव्हा स्वामी म्हणतात की अंधार सर्वात जास्त तेव्हाच असतो जेव्हा उजेड जवळ येतो. आजचा त्रास उद्याच्या आनंदाची पायरी असू शकते. फक्त एकच गोष्ट करा, हार मानू नका.
परिस्थितीला सामोरे जा. परिस्थितीला कधीही शरण जाऊ नका. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमचं मन घाबरेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल, तेव्हा एक क्षण थांबा. डोळे शांत बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्याबरोबर आहेत ना, मग कसली चिंता. आणि मग बघा काय जादू होते ते. स्वामी म्हणतात, जो मला पूर्ण शरण येतो त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी असते. त्यामुळे स्वामींच्यावर विश्वास ठेवा. येणाऱ्या संकटांना घाबरू नका, येणाऱ्या परिस्थितीला घाबरू नका. त्याच्याशी 2 हात करा. ती पण स्वामींची भक्ती तुमच्याबरोबर असेल तेव्हा. स्वामींना तुम्ही नतमस्तक व्हाल तेव्हा. स्वामींची आराधना करा, स्वामींचं नामस्मरण करा आणि रोजच्या आयुष्यात लोकांशी चांगलं वागा. तुम्हाला तुमच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वामी नक्की बळ देतील. कारण स्वामी म्हणतात, जे घडणार आहे ते घडणार आहे. कारण ती माझी इच्छा आहे. तू टेन्शन घेतलंस, नाही घेतलंस तर ते घडणारच आहेत. मग टेन्शन कशाला घ्यायचं? कर्म करत राहा. फळ माझ्यावरती सोपव. लोकांशी चांगलं वाग. समाजासाठी तुझ्या विचारांचा, तुझ्या शरीराचा उपयोग कर. कारण तुला दिलेला हा जन्म मी तुझी परीक्षा बघण्यासाठी दिला आहे. त्यामुळे या जन्माचं सार्थक कर आणि तुझ्यावरचा विश्वास सार्थक कर. म्हणूनच स्वामी म्हणतात की तुला दिलेल्या संधीचं सोनं कर. माणसाचा जन्म हा तुला एकदाच मिळालेला आहे. त्यामुळे ही परीक्षा तू पास करणं गरजेचं आहे. टेन्शन घेऊन काही होणार नाही. फक्त कर्म चांगलं कर आणि इतरांकडून अपेक्षा करू नको. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, टेन्शन देखील कोणत्या गोष्टीचं घेऊ नका. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा कृपाशीर्वाद नेहमी लक्षात असू दे. धन्यवाद.